संडेचा दिवस आणि लवकर उठणार असं होऊच शकत नाही. आणि त्यात रात्री लेट घरी आलो, लेटच झोपलो, त्यामुळे आज झोपसुद्धा लेटच उघडली. उठले तर पाहिलं की हे जे प्लांट आहे माझ्या बेडरूमचं ते खाली पडलेलं होतं. मग त्याला फिक्स करून घेतलं आणि खाली उतरताना पाहिलं तर ओरिनची स्कूटर सकाळपासून सुरू झाली, कारण ती बडी मम्मीकडनं गिफ्ट पण आहे आणि त्याला आवडलेली पण होती. मग तो पूर्ण घरात स्कूटर चालवत होता. पटपट खाली आले आणि आवरून घेतलं. आज ब्रश पण खालीच केला, वर चढायला खूप त्रास आलेला होता. आणि सुट्टी असेल आणि आमचे साहेब काही काम करून ठेवणार नाही असं होऊच शकत नाही. मग काय तर पाडलं ट्री डायनिंग टेबलवर, पूर्ण माती. मग पाडलं तर स्वतःच रडायला लागला. मग मी ते आवरून घेतलं. मग सचिनला म्हटलं थोडी चहा पाच, कारण ओरिनचा जो साऊंड आहे तो डोक्याचे पूर्ण तार हलवून टाकतो. मग म्हटलं तू सचिन म्हणाला 5 मिनिट थांब. मग काय पटपट पटपट घर आवरायला घेतलं. संडे म्हटलं की थोडंसं वेळच असतो. मग इथली वस्तू तिथे आणि तिथली वस्तू करायला मला फार आवडते. म्हणजे कसं घर कसं छान दिसेल यावर माझा जास्त फोकस असतो. मग कोणी आपल्या घरी आलं त्यांनासुद्धा आपल्या घरी प्रसन्न वाटलं पाहिजे. मग काय सचिनने पटकन चहा पाजली, चहा पिली आणि नंतर पुन्हा इकडचा लॅम्प तिकडे, तिकडचा लॅम्प इकडे, कारण मला त्याला एक्सटेन्शन आणि जागाच व्यवस्थित मिळत नव्हती. मग ट्री स्टँड पण इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे, असं करत करत नियर अबाउट 2 ते 3 तास आम्ही साफसफाईमध्ये वेस्ट केले. सोफा पण कसा चेंज करायचा, कसं लावायचं यात फार डिस्कशन झालं. घरात चेंज तर थोडेसेच केले, पण कसे केले ते नक्की सांगणार. मग काय तर जे पापड होते ना, माझ्या खिचडीवाल्या ताई आहेत स्कूलच्या, त्यांच्याकडनं मी ऑर्डर करून घेतलेले होते. मग ते पापड 2 दिवस झाले आलेत, पण त्याला ऊनच नव्हती दाखवली. मग काय मला ताई म्हणाल्या ऊन दाखवल्याशिवाय स्टोअर करू नका. मग दाखवली ना ऊन, आता आपल्याकडे ऊन आहे. मग स्वच्छ आणि धुवायचे कपडे वेगळे केले, कारण सचिनने ते मिक्स केलेले होते. कबड पण घाण झालं होतं, मग कबड पण छानपणे लावून घेतलं आणि त्यानंतर रूम पण क्लीन केली. संडे इज अ फन डे म्हटल्या जाते, पण संडे इज नॉट अ फन डे, संडे इज अ काम डे. पटपट पटपट भांडे पण लावले, कारण माझी आंघोळ पण व्हायची होती. पण मात्र ओरिनला आणि सचिनला भूक लागली होती. मग आंघोळीच्या आधी स्वयंपाक केला, आंघोळीला गेली, ओरिनला झोपून दिलं आणि आपले पाहिजे ते कामं पटपट आवरली. तुमचा संडे कसा जातो नक्की सांगा.